सभागृहामध्ये परवा 2 दिवसापूर्वी चर्चा झाली आणि मी तर काय बोललो नव्हतो. मी तर अंबादासजींचं अभिनंदन करत होतो. बाबा कार्यकर्ता सर्वसामान्य कार्यकर्ता आहे, सर्वसामान्य मी पण आहे, मी पण शेतकऱ्याचा पोरगा आहे, अंबादास पण शेतकऱ्याचा मुलगा आहे, सर्वसामान्य कुटुंबातून आपण आलो आणि मला वाटलं कोणाला काय एवढं लागण्याचं काही कारण नव्हतं, कारण शेवटी आपण सर्वसामान्य कुटुंबातून आले. आणि काही लोकांनी पावसाळ्याचा उल्लेख केला, त्यामुळे पावसाळ्यामध्ये काय उगवतात, छत्र्या उगवतात का काय, कोण आणखी येत आहे, बेडूक वगैरे. पण तो बेडकं ठीक आहे, परंतु एवढ्या लवकर झटपट रंग बदलणारा सरडा महाराष्ट्राने कधी पाहिला नाही. मी सांगतो एवढ्या लवकर. आणि खरं म्हणजे किती बदलणार. आता मी कोणाच्या ह्याच्यामध्ये मी जात नाही आहे, परंतु ज्या लोकांना कसपटा समजलं, हे संपलेले लोक आहेत, आता त्यांच्याच मागे रोज जात आहेत आपण. आणि म्हणून हे देखील एक माणसाने कसं बदलावं, किती बदलावं आणि काय करावं हे जरा बघा. चल मेरे भाई तेरे हात जोडता हूँ या गाण्याची आठवण या ठिकाणी झाल्याशिवाय राहणार नाही. आणि सभापती महोदय, हे मला आहे ना बोलायला मला आवडत नाही, पण बोलायला इथे बोलल्यानंतर बाहेर आणखी जाऊन जोरात एकनाथ शिंदेने असं केलं तसं केलं. आणि म्हणून मी एवढंच सांगतो, गेल्या 5 वर्षामध्ये मुख्यमंत्री आताचे आणि तेव्हा देखील मुख्यमंत्री होते 2014ला देवेंद्रजींना किती शिव्याशाप दिल्या, याचे साक्षीदार आम्ही आहोत, 2019 साली खरं म्हणजे काय दिलं होतं मॅन्डेट जनतेने, शिवसेना भाजपाची लोकांना मॅन्डेट दिलं होतं. आणि काय केलं कोणा जनतेच्या मतांची माती कोणी केली? आम्ही केली. आम्ही ताटामध्ये माती कालवली, ताटाचाही उल्लेख झाला या ठिकाणी, भरल्या ताटाचाही उल्लेख झाला, परंतु माती केलीच. पण देवेंद्रजींच्या पाठीत खंजीर देखील खुपसला, हे देखील या ठिकाणी मी सांगतो. निकालानंतर सभापती महोदय, आम्ही सगळे साक्षीदार आहोत. देवेंद्रजींनी 40-50 फोन केले, एकही फोन उचलला गेला नाही का? या देखील विचार करण्याची आवश्यकता आहे.